नमस्कार. खूप वेळेस असं पण होतं, की आपण घराचं सकाळी दार उघडतो किंवा कुठलं तरी काम करताना संध्याकाळच्या वेळेला आपल्या गेटच्या बाहेरवरती कशातरी गोष्टींची, नकारात्मक गोष्टींचा उतारा किंवा त्या पद्धतीचं सामान आपल्याला आढळतं. उतरवलेला लिंबू किंवा अशा काही विचित्र गोष्टी, की ज्यावरून आपल्याला समजत नाही ना, आपला जीव घाबरायला होतो, की आपल्या घरावरती कोणी काय केलं आहे का? मग अशा जर परिस्थितीमध्ये किंवा अशा काही गोष्टी सापडल्याही नसतील आणि त्या पद्धतीचे लक्षणं किंवा त्या पद्धतीचा त्रास याला जर तुम्ही सामोरे जात असाल ना, तर एक छोटासा उपाय करा. घरामध्ये कुठल्याही प्रकारचं लोखंडाचं काहीही असेल तर त्याला गरम करा. इतकं गरम करा की जसं एखादा लोहार करतो त्या पद्धतीने त्याला गरम करा आणि तो गरम झालेलं लोखंड एकदम पाण्यात टाका. मग त्याचा जो तो आवाज होतो थंड होण्याचा, तर त्या थंड होण्याच्या आवाजानंतर त्याची थंड होण्याची जी प्रोसेस आहे ना, ती होताना मनात एक वाक्य मनातल्या मनात म्हणा, की ज्याचा आहे त्याला जाऊ दे, ज्याचा आहे त्याला जाऊ दे, ज्याचा आहे त्याला जाऊ दे. आणि हे झाल्याच्या नंतर की ज्या प्रकारे लोखंड पाण्यानं शीतल झालं, त्याच पद्धतीने आमच्यावर ज्याने कोणी केलेलं आहे ना, त्याच पद्धतीने ही क्रिया शीतल होऊ दे, ही प्रार्थना करून त्याच दिवशी संध्याकाळी महाकालीचं कवच वाचा. महाकाली कवचचं जर तुम्हाला नसेल तर मी तुम्हाला PDF द्वारे पाठवू शकतो. महाकाली कवच वाचून प्रार्थना करा. तुमच्या मागे लागलेली ह्या नकारात्मक गोष्टींचा त्रास अजिबात राहणार नाही. तो एका दिवसात बंद होईल. त्यासाठी कुठेही मांत्रिक, तांत्रिक किंवा अशा पद्धतीने जाऊन काही चुकीच्या गोष्टी करू नका. ही नम्र विनंती आहे.